नमस्कार सुप्रभात मंडळी. झाली दिवसभरची सुरुवात. वाजले दुपारचे 3:15. आम्ही चाललो आहे वाशीला, कारण की कोपर घारणीला चाललो आहे. आणि फोन केला आज गणपतीचं डेकोरेशन चालू आहे, त्याच्यासाठी आम्हाला लागणारे बुट्टा आणायला चाललो आहे आम्ही 2 व्हीलरवर कोपर घारणीला. आवाज जाम येत असेल आजूबाजूला, ठीक आहे, थोडंसं ॲडजस्ट करा. लय दिवस झाले ब्लॉग पण नाही टाकला. बाय द वे सूरज बिस्ट गाववाला आहे लांच्याचा. चला मग भाई, गाडी चालवतोय. परत पोलीस काकांनी पकडलं तर उगाच फाईन घेतील आणि जमा करतील. त्याच्यापेक्षा डायरेक्ट भेटू आपण तुम्हाला कोपर घारणीला. चलो फिर बाय. आम्ही थांबलो होतो चहा नाश्त्यासाठी. मी घेतला उकाळा आणि यांनी घेतल्या बूस्ट. ग्लास बघा केवढी मोठी ती. नॉर्मली चहाचा ग्लास केवढा होता तेवढा होता, पण केवढा मोठा ग्लास दिला या. आणि हाय 14 रे भाई MIDC मध्ये ना. आहे का चांगला? चांगला आहे. चहा नाश्ता रुपये. आणि हे खराब आहे की जाम मोठा ग्लास आहे. 2-3 जण पितील एवढा मोठा ग्लास आहे. कॉलेजच्या बाहेर प्यायचो ना त्याच्यापेक्षा तरी 3 ग्लास जास्त आहे. ते संपणार नाही एवढा असं वाटतंय. 5 मिनिटं झाले काय 5 मिनिटं झाले कंटिन्यू पितो. चला निघालोय आम्ही. असा पण आम्ही जेवून तर आलो होतो घरून, पण चहा नाश्ता करायचा होता. म्हणजे झोप येत होती म्हणून तसं चहा प्यायला थांबलो होतो. भाई यांनी एवढा मोठा ग्लास दिला, मी तर फेकून दिला. यांनी तो बूस्ट पिला. बूस्ट एक नंबर. बूस्ट चांगला होता, उकाळा पण चांगला होता, पण भरपूर होता भाई. म्हणजे 3 जण एवढा चहाचा ग्लास नाही येतो, असे 3 होते एका ह्याच्यात. 25 रुपयाला एक होता. आता आम्ही आलो MIDC मध्ये 30 होतायला. हे काय भरपूर मोठा एरिया, इंडस्ट्रियल एरिया आहे पूर्ण. हे नीट लाव गाडी. बस नाही तर आतमध्ये लाव ना. कुठे जायचं आपल्याला? मग लावून तिथे गाडी. हे बघा पोचलो आम्ही श्री एंटरप्राइजेस. बघू आता किती रुपये पुट्टा भेटतो आणि कसा भेटतो सांगतो मी तुम्हाला. रोल 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 रोल. हे बघा आम्ही आले इथे पुट्टे बनतात तिकडे. ही बघा ही मशीन आहे. हे बघा इथे असे पुट्टे बनतात. मोठीच्या मोठी मशीन आहे एकदम. आणि ते लाईनीत पुट्टे निघतात आहे. आणि हा पूर्ण कारखाना आहे. हे बघा यावाल्या शीट भेटल्यात 15 किलो झाल्यात. 15 किलो म्हणजे ही जी शीट आहे ना, ही सिंगल कशी नाही, सिंगलचं नाही माहिती, बट इथे किलोचा हिशोब आहे. किलो 45 रुपयाने भेटते. आणि या आता ओल्या आहेत तर आम्ही ओला करतो आहे, कारण की गाडीवर तर जाणार नाही. आणि या भरपूर झालेत. हे बघा 20 किलो भरले. 45 रुपये किलो आहे आणि 20 किलो भरलेत. आता ओला केली आहे बाई. हे झाले 500-600, जे झाले 200 रुपयाची ओला झाली. पेट्रोल 200, 1000 रुपयाला पडले ना पाहिजे. आणि 150 रुपयाचा नाश्ता झाला. पण अख्खा कारखाना आहे. कोणाला यायचा असेल ना तर कोपर घारणीला MIDC मध्ये दुकान आहे. तरी आम्हाला स्वस्त दिलेत त्यांनी त्या हिशोबाने, बरोबर की नाही. आणि 2 एक्स्ट्रा पण दिलेत त्यांनी. ठीक आहे, जाम मोठा आहे. चला मग आता भाई, ओला आले की ओला टाकू आणि मग डायरेक्ट घरी जाऊ. 1000 रुपयाच्या सीट आहे या. आली का? खाली हे काय. चलो फिर. भाई पर्याय नाही आमच्या का दुसरा. टेम्पो करायला सांगत होते, पण काय आहे, तो रिक्षावाला पण बिचारा ऐकत होता, चांगला होता. फक्त आता एवढंच आहे, तो बोलतो पोलीस पकडतील. ओला केले ना आम्ही, जर पोलिसांनी जर पकडलं तर मग काय सांगायला लागेल. काय ते जबाबदारी आम्ही घेतली. पोलिसांनी पकडलं तर बघू. आता नेपू बसला रिक्षात. नेपूला जबरदस्ती दिली आहे रिक्षा. फार गरम होत आहे आतमध्ये. फार गुदमारला असेल नेपू. चला भाई, आता इथून आम्ही जातो. डायरेक्ट तुम्हाला भेटतो मी जाऊन घरी, कारण की पोलिसवाल्यांनी पकडलं तर मग वाट लागेल. चला मग बाय बाय. ए टिक्षे पकड गिरामत. भाई
रिक्षा जाम गरम होते, फार घामाटलाय. अजून तर 5 मिनिटं पण नाही आले, घामाटलाय भाई. खरं जर जवळून कुठून घेतलेले परवडले असते, जवळून घेतले असते तर परवडले असते. 1000 रुपयाला पडले ना सीट, 1000 रुपयाला पडले. काय बोलणार, जाऊ दे चला. और कैसा लग रहा है? फार घामाटला ना आतमध्ये, बघू. गरम गरम दोन्ही साईडून पडदे लावले. चलो की भाई, आता खरंच डायरेक्ट भेटू इथे, घरी जाऊन भेटू डायरेक्ट. चला बाय. अरे काम चालू आहे. अध्यक्ष काय म्हणणं आहे आपलं? चाललंय भाई हळूहळू. खजिनदार मागे होता ना, आपने कभी बात ही नहीं. याच्यामुळे आज लागले. युवा 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 कार्यकर्ते, काम चालू आहे. चला मग भेटू. आजचा काय दिवस चांगला गेलाय. पोलिसांनी पकडेल बोललो होतो, पोलिसांनी खरंच पकडलंय. हा बघा दुसरा कार्यकर्ता, सुमडीतले कार्यकर्ते. तुला काय बोलायचं आहे का? 3000. लेट सी. फाईन मारले पोलिसांनी, पकडलं होतं. लर्निंग होतं पण लायसन नाही आणि नंबर प्लेट तुटलेली. बघू आता चेक करू किती फाईन आलंय गाडीवरती. खराब काय करायचं? बघत होतो मी. हा बघ सूरज बीस्ट काम चालू आहे. अजून 4-5 दिवसामध्ये होऊन जाईल. चला मग भेटू नंतर. युवा खजिनदार सोनू गायकवाड एकदम याच्यानी काय बोलतात त्याला, एकदम मन लावून काम करतात. फेक आहे. जस्ट ब्लॉग चालू करायच्या आधी भाईनी हे उचललं, त्याला काय बोलतात? आरी दाखवायला लागेल ना मंडळाचा. खजिनदार बोलत नाही, फक्त काम पण करतो. स्क्रिप्टेड आहे गाईस. भाई दॅट इज दॅट. बाईच्या तोंडात बघा काय आहे. हे नको टाकू त्याला. हे नको टाकू. प्रोसेस पण खरा सोऱ्याने जस्ट विदिन 1 सेकंड आधीच उचललाय. आपली प्रोसेस चालू आहे. बघू बाप्पाचं रूप कसं होतं यावर्षी. फोटो तर नाही दाखवला ना गणपतीचा, मला फोटो बुक करायला घेतला तेव्हा दाखवा नाही बघितला. खरंच नाही बघितला. नेपू दाखवत होता. चला भेटू. बाय बाय. काय बोलायचं होतं तुम्हाला? माझा फोटो काढायला हे आपले अपॉइंटमेंट. मंडळाचे भावी अध्यक्ष, यांना यावर्षी आम्ही अध्यक्ष करणार. राष्ट्रपती. अच्छा गावात हे बताईस को राष्ट्रपती किसको हे बोलते? आपल्या मंडळाचे राष्ट्रपती खूप चांगले कार्यकर्ते आहेत. जे गणपतीला फक्त मदतीसाठी सर्वात धावून पहिले तेच येतात. त्याच्याबद्दल अध्यक्षाचं काय म्हणणं आहे? यावेळी काही सत्कार सत्कार करू ना भाई. आपले प्रताप पारकर. एक खांब्याची बॉटल आणि 2 नारळ आणि एक चिकनची कोंबडी. हे म्हणजे कोंबडी. हे कुछ ज्यादा ही हो गया. कोंबडी मस्त आहे. नको यांना नको दाखवायला. ओरिजिनल 4 तारखेला दाखवू. 4 तारखेला हा बघ. हा आमचा छोटा कार्यकर्ता. हे मारतात यांच्यामुळे बाई मंडळातले सभासद पळून जातात. दाखव मी काम करतो. नकली काम. दाखवत राहिले मंडळ लोक. चला आम्ही चाललोय, जरा जवळपास काम आहे म्हणून. आजचा पूर्ण माझा दिवस खराब गेला. संकेत, भूषण, नानू आणि मी आहे. आजचा पूर्ण म्हणजे सकाळी गेलो, डेकोरेशनचं सामान वगैरे आणलं गणपतीचं. तिथून येता मग काय ट्रॅफिकवाल्याने पकडला. फोटो काढले. आता काय माहिती किती फाईन येणार आहे. फाईन चेक करत होतो, अजून तर फाईन आला नाही आहे. लगेच नाहीत ना, काय येतं दुसऱ्या दिवशी वगैरे काय माहिती. पण बिना लायसन्सचा आणि नंबर प्लेटचे असे 2 फाईन त्यांनी मला सांगितले येतील करून. आता काय माहिती कधी येतील आणि किती येतील. असो, लई दिवसांनी पाऊस पडतोय. अरे काय नाही, सगळा पैसा संपत चालले असती करून. पाऊस पडतोय. चला मग आजचा व्लॉग आपण बघू. जमलं तर इथेच एंड करू, नसेल तर मग थोड्या वेळाने काय असेल नसेल तर दाखवतो. आता अधूनमधून ब्लॉग टाकत जाईल, तर जसं वेळ भेटेल तसा टाकेल. कारण की थोडंफार कामं पण असतात, काय असेल नसेल. आणि हा तर खूप दिवसांनी टाकतो मी, म्हणजे 10-12 दिवस झाले असतील रे. 10-12 दिवसानंतर आज टाकतोय, म्हणजे उद्या येला दुपारी वगैरे एडिट वगैरे करील, मग दुपारी ब्लॉग अपलोड करील. चला मग लाईक आणि हो 150 सबस्क्रायबर आता पूर्ण होतील. बहुतेक 2-3च बाकी आहेत, ते झाले तर 150 होतील. यांनी तर कोणी केक आणलेत नाही 100च्या यायला. पण यांना बोललो मी मॉन्जिनेस मधून 5-5 वाले केक आणा, त्याच्यावर 100 लावा.
जाऊ दे बाई. माझे मित्र नकली आहेत, बाकी काय नाही, मित्र नकली आहेत. 100 आई काय ठीक आहे, चला जाऊ दे. काय बोलणार, जळतात जळतात. चला भेटू मग नंतर, बाय. चला तर मी आलोय घरी. आजचा ब्लॉग इथे एंड करू. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि अजून तर या बोलण्या शकत दिवसांनी ब्लॉग टाकतोय मी, आणि जमलं तर असं म्हणजे अजूनमधून ब्लॉग टाकू. गणपती जवळ आलेत तर गणपतीचा ट्राय करतो मी, रोज नवीन नवीन काहीतरी दाखवायचा प्रयत्न करेल. 10चे 10 दिवस ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करेल. चला मग बाय बाय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.